विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय चिटणीसाची कार्यपद्धती. इयत्ता 11वी. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहनराज माने. विषय शिक्षक प्राध्यापिका सौ तुपे AP. विषय चिटणीसाची कार्यपद्धती. प्रकरण 3. कंपनीची स्थापना, उपघटक, व्यवसाय प्रारंभ, अवस्था. प्रस्तावना. कंपनीची स्थापना म्हणजे कंपनीची नोंदणी त्या राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे करणे होय. यात प्रत्येक राज्यातील नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीची नोंदणी केली जाते. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. ती अस्तित्वात येण्यासाठी कायद्याने सांगितलेल्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. म्हणजेच प्रवर्तनावस्था, नोंदणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. यातील प्रवर्तनावस्था आणि नोंदणी अवस्था याचा अभ्यास आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. या लेक्चरमध्ये आपण नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था यांचा अभ्यास करणार आहोत. नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व. कंपनीचा जन्म दाखला. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळते म्हणजेच तो कंपनीचा जन्म दाखला असतो. म्हणजेच त्या दिवसापासून कंपनी अस्तित्वात येते. तिचे सर्व व्यवहार हे त्या दिवसापासून सुरू होत असतात. कायदेशीर व्यक्ती. ज्या दिवसापासून कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळते त्या दिवसापासून ती कंपनी कायदेशीर व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते. म्हणजेच कंपनी स्वतःच्या नावाने व्यवहार करू शकते, स्वतःच्या नावाने मालमत्ता धारण करू शकते, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकते. त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्राचे महत्त्व आहे चिरंतन अस्तित्व. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. ती भागधारकांच्या मृत्यूनंतर बंद होत नाही. जोपर्यंत कंपनीला तिचा व्यवसाय सुरू ठेवावयाचा आहे तोपर्यंत तो व्यवसाय ती सुरू ठेवू शकते. जेव्हा कंपनीला असे वाटेल की आता आपण आपला व्यवसाय बंद करावा त्याच वेळेस सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कंपनी ही बंद केली जाते. म्हणजेच कंपनीला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व आहे. भागधारकाचा मृत्यू, वेडसरपणा किंवा भागधारक बदलणे याचा कंपनीच्या अस्तित्वावर परिणाम होत नाही. पुढचं महत्त्व आहे तक्रार दाखल करणे. कंपनी ही त्रयस्थ व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. तसेच त्रयस्थ व्यक्ती सुद्धा कंपनी विरुद्ध दावा दाखल करू शकतात. म्हणजे जर कोणी कंपनीमध्ये गैरव्यवहार केले तर कंपनी त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात दाद मागू शकते. त्याचप्रमाणे कर्मचारी किंवा ग्राहक सुद्धा कंपनी विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. नोंदणीकृत संघटना. कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ती नोंदणीकृत संघटना म्हणून ओळखली जाते. म्हणजेच कंपनी कोणत्या राज्यात अस्तित्वात आलेली आहे, ती कधीपासून अस्तित्वात आलेली आहे, तिच्याबरोबर करावे लागणारे सर्व पत्रव्यवहार हे कोणत्या पत्त्यावर केले जाणार आहेत याची सर्व माहिती या प्रमाणपत्राद्वारे मिळते. सर्वमान्य मुद्रा. यापूर्वीच आपण पाहिलेले आहे की कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. त्यामुळे तिला इतर व्यक्तींप्रमाणे म्हणजेच नैसर्गिक व्यक्तींप्रमाणे सही करता येत नाही. यासाठी कंपनीला कंपनी कायद्यानुसार मुद्रा दिली जाते. ही मुद्रा कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांवर सहीसारखी उमटवली जाते. यानंतर जी कोण अधिकृत व्यक्ती कंपनीचे व्यवहार पाहणार आहे तिची सही त्याखाली केली जाते. परंतु कंपनीची मुद्रा ही सर्वमान्य मुद्रा असते. ती सर्व कायदेशीर दस्तऐवजांवर उमटवली जाते. कंपनी ओळख क्रमांकाचे वाटप. जेव्हा कंपनी अस्तित्वात येते, कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त होते, तेव्हा कंपनीला ओळख क्रमांक हा नोंदणी अधिकाऱ्याकडून दिला जातो. कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून हा ओळख क्रमांक दिला जातो. हा 21 अंकी नंबर असतो आणि यात अंक आणि अक्षरांचा समावेश असतो. हा अल्फान्यूमेरिक नंबर असतो. म्हणजेच यामध्ये अंक आणि अक्षरे या दोन्हींचा समावेश असतो. कंपनी ओळख क्रमांक CIN कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर यात 21 अंक व अक्षरांचा समावेश असतो. यातील अंक व अक्षरे यांची माहिती पुढील प्रमाणे. हे नोंदणी प्रमाणपत्र देतेवेळी कंपनी नोंदणी अधिकारी जो कंपनीला 21 अंकी नंबर देतो त्यामध्ये पुढील
माहिती समाविष्ट असते. त्यामधील L किंवा U ही इंग्रजी अक्षरे ती कंपनी नोंदवलेली आहे किंवा ती कंपनी नोंदवलेली नाही यासाठी असतात. त्यानंतर पुढे 5 अंक समाविष्ट असतात. हे 5 अंक म्हणजे त्या कंपनीचा व्यापारी कोड होय. यानंतर MH किंवा AP यासारखी अक्षरे असतात. ही अक्षरे ती कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झालेली आहे त्या राज्यासाठी दिलेली असतात. जर ती कंपनी मध्य प्रदेश या राज्यात स्थापन झालेली असेल तर त्यासाठी MP ही अद्याक्षरे दिली जातात. जर ती कंपनी महाराष्ट्र राज्यात असेल तर MH, आंध्र प्रदेश राज्यात असेल तर AP किंवा तमिळनाडू या राज्यात असेल तर TN ही अद्याक्षरे दिली जातात. यानंतर 4 अंक असतात. हे 4 अंक ती कंपनी कोणत्या वर्षी नोंदणी झालेली आहे ते वर्ष दिलेले असते. यानंतर PLC, PTC किंवा OPC यासारखी इंग्रजी अद्याक्षरे असतात. याचाच अर्थ ती कंपनी सार्वजनिक कंपनी आहे का, पब्लिक लिमिटेड कंपनी, ती कंपनी खाजगी आहे का, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, ती कंपनी एक व्यक्ती कंपनी आहे का, यासाठी OPC ही अद्याक्षरे दिली जातात. यानंतर शेवटचे जे 6 अंक असतात ते कंपनीचा नोंदणी क्रमांक असतात. प्रत्येक कंपनीचा नोंदणी क्रमांक हा वेगवेगळा असतो. आपण कंपनीचा CIN नंबर पाहण्यासाठी उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ 1 डायमंड कंपनी लिमिटेडचा CIN म्हणजेच कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर पाहू. L 38 100 MH 1907 PLC 001472 हा 21 अंकी नंबर दिलेला आहे. हा नंबर कसा आहे याची माहिती पुढील प्रमाणे घेऊ. यातील L म्हणजे ही कंपनी नोंदवलेली आहे म्हणजेच रजिस्टर्ड केलेली आहे. 38100 हा त्या कंपनीचा व्यापारी कोड क्रमांक आहे. हा व्यापारी कोड क्रमांक 5 अंकी असतो. MH याचाच अर्थ ही कंपनी महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेली आहे. MH ही अद्याक्षरे महाराष्ट्र राज्य यासाठी आहेत. PLC म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी, जी कंपनी स्थापन झालेली आहे ती कंपनी सार्वजनिक कंपनी आहे. आणि शेवटचे जे 6 अंक आहेत ते म्हणजे 001472 हे कंपनीचा नोंदणी क्रमांक आहेत. यासाठी आपण अजून एक दुसरे उदाहरण पाहूयात. U74999 TN 14 POPC 098340 यामध्ये U म्हणजे अनरजिस्टर्ड न नोंदवलेली कंपनी, 74999 हा व्यापारी कोड आहे. TN ही अद्याक्षरे तामिळनाडू राज्यासाठी आहेत. 2014 हे त्या कंपनीचं स्थापना वर्ष आहे. POC म्हणजे ही कंपनी एक व्यक्ती कंपनी आहे. यानंतर शेवटचे 6 अंक 098340 हे जे अंक आहेत ते त्या कंपनीचा नोंदणी क्रमांक दर्शवतात. याप्रमाणे कंपनीला 21 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर CIN नंबर कंपनी ओळख क्रमांक म्हणून दिला जातो. व्यवसाय प्रारंभ. कंपनी अस्तित्वात येण्यासाठी पुढील अवस्था जी पूर्ण करावी लागते ती अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ. अर्थ. कंपनी नोंदणीनंतर कंपनीने लगेचच व्यवसाय सुरू करावा यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र होय. आता हे प्रमाणपत्र कोणत्या कंपनीस मिळवावे लागते तर हे प्रमाणपत्र 2 नोव्हेंबर 2018 नंतर ज्या कंपन्या नोंदणी झालेल्या आहेत त्यांना हे प्रमाणपत्र मिळवावे लागते. यानंतर सार्वजनिक कंपन्या यांनाही व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवावे लागते. सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान 7 व्यक्ती एकत्रित येणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त कितीही व्यक्ती म्हणजे अमर्यादित व्यक्ती एकत्रित येऊन सार्वजनिक कंपनीची स्थापना करू शकतात. त्या कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवावे
लागते. त्यानंतर खाजगी कंपनी म्हणजे जी कंपनी स्थापन करण्यासाठी किमान 2 आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती एकत्रित येऊ शकतात, त्याही कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या सर्व कंपन्यांना म्हणजेच 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या कंपन्या, सार्वजनिक कंपन्या आणि खाजगी कंपन्या यांना नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंदणी प्रमाणपत्र आणि व्यवसाय प्रमाणपत्र मिळवावे लागते. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळण्याचे टप्पे. एकूण 4 टप्प्यांचा यामध्ये समावेश होतो. 1. संचालकांचे घोषणापत्र सादर करणे. कंपनीचा कारभार हे संचालक पाहत असतात. या संचालकांनी जे लोक प्रवर्तक म्हणून काम करण्यास तयार आहेत त्यांचे घोषणापत्र घ्यावे लागते. हे घोषणापत्र चार्टर्ड अकाउंटंट कडून तसेच कॉस्ट अकाउंटंट कडून प्रमाणित करून घ्यावे लागते. घोषणापत्रकातील तपशील हा योग्य असल्याची खात्री संचालकांना करून घ्यावी लागते. त्यानंतर संचालकांचे घोषणापत्र सादर करावे लागते. हे घोषणापत्र कंपनी नोंदणी झाल्यापासून 180 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करणे. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे सत्यापन सादर करावे लागते, म्हणजेच ट्रू कॉपी सादर करावी लागते. ती कंपनी कोणत्या राज्यात अस्तित्वात आलेली आहे, त्या राज्यातील कोणत्या शहरामध्ये त्या कंपनीचा कारभार सुरू आहे, ती कंपनी कोणत्या न्यायालयाच्या अंतर्गत येते, हे सर्व सादर करावे लागते. म्हणजेच इथून पुढे कंपनी बरोबर जो पत्रव्यवहार करावयाचा आहे तो पत्रव्यवहार कोणत्या ठिकाणी केला जाणार आहे याची माहिती नोंदणी अधिकाऱ्याला तसेच इतर त्रयस्थ व्यक्तींना मिळत असते. व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याचा पुढचा टप्पा आहे क्षेत्रनिहाय नियामकाकडून परवाना मिळवणे. यामध्ये काही कंपन्यांना विशिष्ट कंपन्यांची परवानगी मिळवावी लागते, म्हणजेच RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच SEBI यांच्याकडून हा परवाना मिळवावा लागतो. पुढील अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवणे. सर्व दस्तऐवजांची छाननी केल्यानंतर नोंदणी अधिकारी कंपनी अस्तित्वात आलेली आहे तसेच कंपनीने सर्व बाबी पूर्ण केलेल्या आहेत यासाठी व्यवसाय प्रारंभ दाखला देत असतो. सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनीला यानंतर आपला व्यवसाय सुरू करता येतो. यानंतर हा दाखला मिळवल्यानंतर कंपनी स्थापन करण्यासाठीची पुढील अवस्था आहे ती म्हणजे माहितीपत्रक. माहितीपत्रक म्हणजेच प्रॉस्पेक्ट्स. माहितीपत्रक हे जनतेला भाग खरेदी करण्यासाठी केलेले आवाहन असते. याद्वारे जनतेला कंपनी भाग विकत घेण्यासाठी आवाहन करत असते. सार्वजनिक कंपनी माहितीपत्रकाचे वितरण करत असते, परंतु खाजगी कंपनीला माहितीपत्रकाचे वितरण करता येत नाही, कारण खाजगी कंपनीने खाजगीरित्या म्हणजे तिचे मित्र नातेवाईक यांच्याकडून भांडवल उभारणी करावयाची असते. परंतु तीच जर सार्वजनिक कंपनी असेल तर सार्वजनिक कंपनीने जनतेला माहितीपत्रकाद्वारे आवाहन केले तरी सुद्धा चालू शकते. स्वाध्याय. खालील कंपनी ओळख क्रमांकावरून कंपनीचा प्रकार ओळखा. CIN नंबर आहे U92840 MP 1999 TC 000272. धन्यवाद.